जितेंद्र आव्हाडांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर विधान भवनात हाणामारी करणाऱ्या नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेंना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार। जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांसह मध्यरात्री विधान भवनाच्या गेटवर आंदोलन, नितीन देशमुखांना पोलीस स्थानकात घेऊन जाताना आव्हाडांनी पोलीस जीप थांबवली। विधान भवनातील राड्यानंतरच्या कारवाईची विधानसभा अध्यक्ष दुपारी 1:30 वाजता माहिती देणार। कुणाला शिक्षा देणार, कोणते नवे निर्बंध लावणार याची उत्कंठा शिगेला। सहकार्याची चूक झाली, कारवाई व्हावी। विधान भवनातील मारहाणीवर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, कार्यकर्त्याला रोखलं का नाही असा प्रश्न विचारल्यावर पडळकरांनी काढला पळ। काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची, विधान भवनातल्या हाणामारीवर राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया। भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, राज ठाकरेंचा घणाघात। विधान भवनात काल गँगवॉर झालं, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। फडणवीसांनी आत्मचिंतन करावं, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची गरज, राऊतांचं वक्तव्य। भास्कर जाधवांच्या कालच्या हातवाऱ्यांचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून आज उपस्थित, जाधवांकडून दिलगिरी व्यक्त करत माफी, विधानसभा अध्यक्षांकडून माफी स्वीकारत वादावर पडदा। हाणामारीनंतर अभ्यागत येलो पासधारकांना आज विधान भवनात प्रवेश नाही, केवळ ग्रीन पासधारक सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश, तर पीएची अडवणूक केल्यानं अमोल मिटकरींचं आंदोलन। जनसुरक्षा विधेयक सरकारचं अपयश लपवण्यासाठीच, राज्यपालांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। जनसुरक्षा नाही तर सरकार सुरक्षा विधेयक असल्याची टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी मीरा भाईंदरमध्ये जाणार। मराठी भाषिकांसाठी यशस्वी मोर्चानंतर राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये सभा। मराठा समाजाकडून आज अक्कलकोट बंद, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवरील शाई फेकीचा निषेध, मराठा समाजाचा भव्य मोर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।